झी 24 तास एक पाऊल पुढे। बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील अनुराधा अभियांत्रिकी विद्यालयाने टेक्निकल प्रोजेक्ट एक्झिबिशन आयोजित केले होते। यामध्ये विद्यार्थ्यांना विविध प्रयोग सादर केले। सर्वात जास्त प्रयोग हे शेतीवर आधारित होते। त्यातही आकर्षक ठरले ते मलकापूरच्या विद्यार्थ्यांनी बनवलेले बहुआयामी कापूस वेचणी यंत्र। विदर्भातील शेतकरी प्रामुख्याने कापूस उत्पादक आहे, परंतु गेल्या काही काळापासून कापूस वेचायला मजूर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय। मलकापूर येथील विद्यार्थ्यांनी या समस्येवर उपाय शोधलाय। नूतन विद्यालयात शिकणाऱ्या शुभम पाटील आणि अक्षय देशमुख या विद्यार्थ्यांनी बहुआयामी कापूस वेचणी यंत्र बनवलंय। पूर्णतः हायड्रोलिक असलेलं हे यंत्र उंच असल्याने पिकाच्या वरून चालतं। यंत्रामध्ये रॉड लावले असून हे रॉड कापसाच्या बोंडाजवळ जाताच कापूस त्या रॉडवर गुंडाळला जाईल अशी रचना आहे। हायड्रोलिक प्लेटच्या साहाय्याने यंत्रामध्ये लावलेल्या व्हॅक्यूमद्वारे कापूस कंटेनरमध्ये टाकला जातो। यामध्ये वापरण्यात येणाऱ्या प्रेशर फॅनच्या साहाय्याने कपाशीवरील काडी कचरा फेकला जातो। कमी खर्चात कापसाची वेचणी होते। आम्ही सहज खेळण्यातली जी मशीन आहे ती काढून त्याला कापूस हा गुंडाळला जातो हे पाहिलं आणि त्याची अटॅचमेंट या मशीनमध्ये करून ते मशीन्स इथे यूज केल्या। कापूस वेचणीनंतर उभी असलेली पराठी उपटून तिचा वापर जळण म्हणून केला जातो। ही पराठी काढण्यासाठी या यंत्रात एक कटर बसवलाय। त्याद्वारे या पराठीला बारीक केलं जातं। या यंत्राला पेरणी यंत्र सुद्धा बसवलं जाऊ शकतं। शेवटची वेचणी झाल्यावर जे कटर असतात, आपल्या ज्या खुट्या असतात, तर आपण त्याचा इंधनासाठी उपयोग करतो, तर त्याचा उपयोग आपण शेतामध्ये खत म्हणून उपयोग व्हावा त्यासाठी आम्ही इथं कटर लावलेला आहे। कटर त्या खुट्या उपटून आणि बारीक करून आपण त्याचा उपयोग शेतामध्ये खत म्हणून उपयोग करू शकतो। आणि लगेच इथं एक रोटावेटर लावलेला, रोटावेटरच्या साहाय्याने लगेच आपण शेत जमीन तयार करू शकतो। आणि ऑप्शनल एक पेरणी यंत्र सुद्धा लावलेलं आम्ही, तर त्या पेरणी यंत्रामुळे लगेच शेत पेरता सुद्धा येते। उच्च तंत्र शिक्षण मंत्री डी.पी. सावंत यांनी या यंत्राची पाहणी केली। या यंत्रात अजून संशोधन करून प्रत्यक्षात त्याची उपयुक्तता वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जसं आपण ऊस तोडणीसाठी आपण यंत्र तयार मिळतं, तसं कापूस वेचणीचं झालं तर शेतकऱ्यांसाठी एक फार मोठं काम ते होईल। कारण आज आपल्याला लेबर मिळत नाही कापूस वेचायला, हा मोठा प्रॉब्लेम शेतकऱ्यांच्या समोर आहे। तर या यंत्राद्वारे जर दूर होत असेल त्याच्यावर आणखीन काही इनोव्हेशन करणं, त्याच्यात काही आणखीन रिसर्च करणं, त्यातून शेतकऱ्यांसाठी काही करता येईल का याकडे नक्की मी पाठपुरावा करेन। शुभम आणि अक्षयनं बघितलेलं स्वप्न लवकरच प्रत्यक्षात उतरलं तर दोन नव्या संशोधकांचा प्रवास सुरू होईल। तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांनाही दिलासा मिळेल। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलढाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।